वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स आणि डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स दॅट आर यूज्ड इन द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन मॉलिक्यूल और पॉलीसॅकॅराइड और न्यूक्लिक ॲसिड हा भाग पाहिला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम आणि कॅटलिस्ट किंवा एन्झाईम्स काय आहेत हे पाहायचं आहे. द बायोमॉलिक्युल्स इन द बॉडी आर कॉन्स्टंटली चेंज्ड. जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत, समजा आपण पॉलीसॅकॅराइड किंवा कार्बोहायड्रेट्स जर घेतले तर ह्याचं कंटिन्युअस कन्व्हर्शन चालू असते. मोनोसॅकॅराइडपासून डायपासून पॉली किंवा शरीराच्या गरजेनुसार ते पॉलीसॅकॅराइडचे मॉलिक्यूल ब्रेक करून त्यांचं रूपांतर मोनोसॅकॅराइडमध्ये केलं जातं आणि त्या मोनोसॅकॅराइडपासून एनर्जी डिराईव्ह केली जाते. म्हणजे या पद्धतीने बॉडीमध्ये कंटिन्युअसली बायोमॉलिक्युल्स जे आहेत हे चेंज होत असतात. मेटाबॉलिझम द ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बायोमॉलिक्युल्स थ्रू केमिकल रिॲक्शन्स इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. तर मग मेटाबॉलिझम काय आहे? ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ दीज बायोमॉलिक्युल्स. हे जे बायोमॉलिक्युल्स आहेत, नवीन मॉलिक्युल्स तयार होणं किंवा जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होऊन त्यांच्यापासून एनर्जी किंवा स्मॉलर जे काही एलिमेंट्स आहेत ते तयार होणं, या संदर्भातल्या जेवढ्या काही केमिकल रिॲक्शन्स येतात त्या सगळ्यांना कलेक्टिवली मेटाबॉलिझम असं म्हणतात. मेजॉरिटी ऑफ दीज मेटाबॉलिक रिॲक्शन्स डू नॉट ऑकर इन आयसोलेशन बट आर ऑलवेज लिंक्ड टू सम अदर रिॲक्शन्स. आता ह्या ज्या काही मेजॉरिटीज ऑफ रिॲक्शन्स आहेत, मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत, ह्या सेपरेट किंवा स्वतंत्ररित्या चालू शकत नाहीत. का? बिकॉज दे आर ऑलवेज इंटरलिंक्ड विथ अदर रिॲक्शन्स. त्या रिॲक्शनचा काही ना काही संबंध हा दुसऱ्या रिॲक्शनशी असतो. त्यामुळं ह्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स ह्या कंप्लीट सेपरेट किंवा आयसोलेशनमध्ये चालू शकत नाहीत. In other words, these metabolites are converted into each other in a series of linked reactions. They are called as metabolic pathway. म्हणजेच काय की ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत यांच्यामध्ये तयार होणारे जे काही मेटाबोलाइट्स आहेत हे कंटिन्युअसली एक मेटाबोलाइट दुसऱ्या रिॲक्शनसाठी, दुसरा तिसऱ्यासाठी असे ते एकमेकांवर लिंक असतात. Flow of metabolites through metabolic pathways has a definite rate and direction. हे जे मेटाबोलाइट्स आहेत यांचा जो फ्लो आहे, यांची जी डायरेक्शन आहे किंवा त्यांचा फॉर्मेशनचा जो रेट आहे हा डेफिनाइट आहे. द मेटाबॉलिक फ्लो इज कॉल्ड डायनामिक स्टेट ऑफ बॉडी कॉन्स्टिट्युएंट्स. यालाच काय म्हणतात? डायनामिक स्टेट जी ऑफ बॉडी. It is most important that these interlinked metabolic pathways are going smoothly without disturbing healthy conditions. आता ह्या ज्या काही मेटाबॉलिक रिॲक्शन्स बॉडीमध्ये चालत राहतात ह्या इतक्या स्मूथली असतात की त्या बॉडी हेल्थला किंवा जी काही हेल्थ आहे त्याला डिस्टर्ब होणार नाहीत, या पद्धतीने चालत असतात. एव्हरी मेटाबॉलिक रिॲक्शन इज कॅटलाइज्ड रिॲक्शन. प्रत्येक जी रिॲक्शन आहे ही एका काही विशिष्ट घटकाने कॅटलाइज केली जाते, कंट्रोल केली जाते किंवा तिचा रेट हा कमी जास्त केला जात असतो. कॅटलिस्ट इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ मेटाबॉलिक रिॲक्शन्स अँड दे आर प्रोटीन्स. हे जे कॅटलिस्ट आहेत जे मेटाबॉलिक रिॲक्शन्सचा रेट इन्फ्लुएन्स करत असतात, बदलत असतात, ते प्रोटीन्स आहेत. And these proteins with catalytic power they are named as enzymes. मग असे प्रोटीन ज्यांच्यामध्ये कॅटलायटिक पॉवर आहे, एखाद्या मेटाबॉलिक रिॲक्शनचा रेट चेंज करण्याची ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, अशा प्रोटीन मॉलिक्युल्सला एन्झाईम्स असं म्हणतात. There are two types of metabolic reactions, anabolic and catabolic reactions. तर पहिली पाहू आपण ॲनाबॉलिक रिॲक्शन. फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फ्रॉम सिम्पल स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज ॲनाबॉलिक रिॲक्शन.
आता ॲनाबॉलिक रिॲक्शनमध्ये काय होत असते, देर इज सिंथेसिस, फॉर्मेशन होत असते. मग जे सिंपल स्ट्रक्चर आहेत त्यांच्यापासून मोठं किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होण्याची जी रिॲक्शन आहे तिला म्हणलं जातं ॲनाबॉलिक रिॲक्शन. जसं ॲसिटिक ॲसिड बिकम्स कोलेस्टेरॉल. ॲसिटिक ॲसिड जे आहे याच्यापासून नंतर जो कॉम्प्लेक्स घटक आहे तो म्हणजे कोलेस्टेरॉल हा तयार केला जात असतो. किंवा नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल एकत्र येऊन स्टार्च तयार होणं, एक पॉलिसॅकॅराइड तयार होणं, नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड. ग्लुकोज हे मोनोसॅकॅराइड्स आहेत, त्यांचा वापर करून जेव्हा स्टार्चसारखा पॉलिसॅकॅराइड तयार केला जातो, दॅट इज द सिंथेसिस रिॲक्शन अँड दॅट इज ॲनाबॉलिक रिॲक्शन. ॲनाबॉलिक रिॲक्शन रिक्वायर्स एनर्जी. आता नंबर ऑफ सिंपल किंवा मोनोमर हे एकमेकांना जोडण्यासाठी काही बॉन्ड वापरले जातात आणि त्या बॉन्डिंगसाठी एनर्जीही आवश्यक आहे. त्यामुळं ॲनाबॉलिक रिॲक्शन ही एनर्जी कन्झ्युमिंग रिॲक्शन आहे. आता कॅटाबॉलिक रिॲक्शन बघूत. फॉर्मेशन ऑफ सिंपल स्ट्रक्चर फ्रॉम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इज कॉल्ड कॅटाबॉलिक रिॲक्शन. आता यामध्ये ॲनाबॉलिक रिॲक्शनच्या एक्झॅक्ट अपोजिट काम चालू आहे. जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होऊन त्यापासून सिंपल घटक तयार होणं, दॅट रिॲक्शन इज कॅटाबॉलिक रिॲक्शन. लाईक ग्लुकोज बिकम्स लॅक्टिक ॲसिड इन आवर स्केलेटल मसल. बॉडीमध्ये एनर्जी डिराईव्ह करण्यासाठी ग्लुकोजचा वापर केला जातो आणि ह्याच ग्लुकोजचं एनर्जी ब्रेकडाऊन करत असताना स्केलेटल मसल्समध्ये बऱ्याच वेळा ह्याचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होत असते. म्हणजे ग्लुकोज हा तुलनेनं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि सिंपल फॉर्म आहे लॅक्टिक ॲसिड. कॅटाबॉलिक रिॲक्शन्स रिलीजेस एनर्जी. आता यामध्ये ॲनाबॉलिक रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की एनर्जी कन्झ्युम केली जाते, वापरली जाते. तर कॅटाबॉलिक रिॲक्शनमध्ये एनर्जी ही रिलीज केली जाते, कारण कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ब्रेक करत असताना जे बॉन्ड ब्रेक होतात आणि त्या बॉन्डमध्ये असणारी जी काही एनर्जी आहे ती रिलीज होत असते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव ॲबिलिटी टू स्टोअर धिस एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग कॅटाबॉलिक रिॲक्शन्स इन द फॉर्म ऑफ केमिकल बॉन्ड. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत यांच्यामध्ये अशी ॲबिलिटी आहे की हे बॉन्ड ब्रेक होत असताना जी एनर्जी रिलीज केली जाते, दॅट एनर्जी इज स्टोर्ड इन अनदर फॉर्म ऑफ केमिकल बॉन्ड. ही जी एनर्जी आहे ही दुसऱ्या प्रकारच्या केमिकल बॉन्डमध्ये ती स्टोअर करण्याची ॲबिलिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असते. अँड दिस बॉन्ड एनर्जी इज युटिलाइज्ड फॉर बायोसिंथेटिक, ऑस्मॉटिक अँड मेकॅनिकल वर्क दॅट वी परफॉर्म. आणि ही जी बॉन्ड एनर्जी आहे याचा उपयोग बॉडी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी वापरत असते. द मोस्ट इम्पॉर्टंट एनर्जी करन्सी इन लिव्हिंग सिस्टीम इन केमिकल बॉन्ड एनर्जी इज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. मग ही जी एनर्जी करन्सी आहे इन द फॉर्म ऑफ केमिकल बॉन्ड, इट इज कॉल्ड ॲज ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ऑर ATP. मग ATP मॉलिक्युल्स म्हणजे काय आहेत? एनर्जी करन्सीज इन अवर बॉडी. कशामुळे म्हणायचं एनर्जी करन्सीज? बिकॉज व्हेनेवर देर इज रिलीज ऑफ एनर्जी, ATP molecules are formed, and when the body need energy, the bonds are broken and energy is released to perform that activity. म्हणून ATP molecules are the energy currencies. Next, the living system. There are thousands of chemical compounds in a living organism, and these biomolecules are present at different concentration. Correct? बॉडीमध्ये thousands of chemical compounds चालू आहेत किंवा प्रेझेंट असतात आणि हे जे बायोमॉलिक्युल्स आहेत ह्या प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा वेगवेगळं पाहायला मिळते. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट इज दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट इन अ स्टेडी स्टेट. हे काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे आपल्याला स्टेडी स्टेटमध्ये, एकसारख्या स्टेटमध्ये पाहायला मिळतात. एनी फिजिकल और केमिकल प्रोसेस मूव स्पॉन्टेनियसली टू इक्विलिब्रियम. मोस्टली आपण काय पाहतो
की कुठलीही फिजिकल आणि किंवा केमिकल प्रोसेस किंवा रिॲक्शन जर चालू असेल तर ही थोड्या वेळाने का होईना इक्विलिब्रियम स्टेटला येत असते. बट द स्टेडी स्टेट इज नॉट इक्विलिब्रियम स्टेट बिकॉज द सिस्टीम ॲट इक्विलिब्रियम कॅन नॉट परफॉर्म एनी वर्क. परंतु बॉडी प्रत्येक ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, रिॲक्शन्स चालू आहेत, त्यांना इक्विलिब्रियम स्टेटला येऊ देत नाही, कारण इक्विलिब्रियम स्टेटला बॉडी कुठलेही फंक्शन परफॉर्म करत नाही. सो ॲज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर्क कंटिन्युअसली, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कंटिन्युअस वर्क हे चालत असतं आणि त्यामुळं दे कांट अफोर्ड टू रीच इक्विलिब्रियम, आणि त्याच्यामुळं त्यामध्ये इक्विलिब्रियम स्टेट येणं हे शक्य नाही. सो द लिव्हिंग स्टेट इज अ नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट बट टू बी एबल टू परफॉर्म वर्क. मग लिव्हिंग स्टेट काय आहे? इट इज अ नॉन इक्विलिब्रियम स्टेडी स्टेट. नॉन इक्विलिब्रियम ज्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत किंवा एकदमच समतोल साधला जाईल असं नाही, आणि स्टेडी राहणारी, सातत्याने राहणारी. व्हॉट इज द पर्पज? टू परफॉर्म द वर्क. इट इज द लिव्हिंग स्टेट. इट इज अचीव्ड बाय एनर्जी इनपुट्स अँड मेटाबॉलिझम प्रोव्हाइड कॉन्स्टंट एनर्जी प्रोडक्शन. मग हे लिव्हिंग स्टेट किंवा नॉन इक्विलिब्रियमची स्टेडी स्टेट जर मेंटेन करायची असेल तर ही एनर्जी इनपुट करावी लागेल, आणि त्यासाठी मेटाबॉलिझम प्रोव्हाइड कॉन्स्टंट एनर्जी प्रोडक्शन. मेटाबॉलिझम जी रिॲक्शन आहे ही शरीरामध्ये कंटिन्युअसली एनर्जी प्रोव्हाइड करत असते. हेन्स लिव्हिंग स्टेट अँड मेटाबॉलिझम्स आर सिनॉनिमस. विदाउट मेटाबॉलिझम देअर इज नॉट अ लिव्हिंग स्टेट. आणि त्यामुळंच लिव्हिंग स्टेट आहे म्हणजे मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत, आणि मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत म्हणून लिव्हिंग स्टेट आहे, असे हे एकमेकांवर इंटरडिपेंडंट असणारे, किंवा लिव्हिंग स्टेट आहे म्हणजे दॅट इज 100% मेटाबॉलिझम इज देअर. एन्झाइम्स. Number of biochemical or metabolic pathways are occurred at normal body temperature and pressure due to specialized macromolecules or the protein substances that are called as enzymes. तर मग एन्झाइम्स म्हणजे काय? जेव्हा शरीरामध्ये नंबर ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन्स नॉर्मल बॉडी टेम्परेचर किंवा नॉर्मल प्रेशरला जेव्हा स्मूथली चालू आहे, तेव्हा जे स्पेशलाइज्ड मॅक्रोमॉलिक्युल्स, पर्टिक्युलरली प्रोटीन मॉलिक्युल्स वापरले जातात, दे आर कॉल्ड ॲज एन्झाइम्स. ऑलमोस्ट ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स. सगळे एन्झाइम्स आहेत हे कशापासून बनलेले आहेत? दे आर प्रोटीन्स. त्यानंतर रायबोझाइम्स. देअर आर सम न्यूक्लिक ॲसिड्स दॅट बिहेव लाईक एन्झाइम्स, दे आर कॉल्ड ॲज रायबोझाइम. काही न्यूक्लिक ॲसिड हे एन्झाईमसारखी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतात, त्यांना रायबोझाइम्स असं म्हटलं जातं. एन्झाईम कॅटलिस्ट डिफर फ्रॉम इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट बिकॉज दे वर्क इफिशियंटली ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर व्हाईल एन्झाईम्स गेट डॅमेज्ड ॲट हाय टेम्परेचर. आता एन्झाईम कॅटलिस्ट आणि इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट यामध्ये फरक आहे, कारण इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट दे कॅन वर्क इफिशियंटली ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. टेम्परेचर जरी जास्त असलं किंवा प्रेशर जरी जास्त असलं तरी इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट हे त्यांचं फंक्शन करेक्ट परफॉर्म करतात. परंतु एन्झाईम कॅटलिस्ट जर असतील आणि टेम्परेचर हे मोर दॅन 40 डिग्री सेल्सिअस होत असेल तर हे एन्झाईम्स डॅमेज होतात, डिस्ट्रॉय होतात, त्यांच्याद्वारे त्यांची ॲक्टिव्हिटी ही होत नाही. However, enzymes isolated from organisms living under extreme high temperature, they are stable and they retain their catabolic power even after temperature up to 80 to 90 degree Celsius. आता आपण पाहिलं की जे नॅचरली ऑकरिंग एन्झाईम्स आहेत ते 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर टेम्परेचर वाढलं तर ते काय डॅमेज होतात. परंतु इफ देर आर सम ऑर्गॅनिझम्स, काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे की एक्स्ट्रीम हाय टेम्परेचरला राहणारे आहेत, त्यांच्या बॉडीमधून जर आपण एन्झाईम्स आयसोलेट केले
आणि त्यांचा वापर जर कॅटॅलिटिक पॉवर किंवा एन्झाईम म्हणून जर केला तर दे कॅन विथस्टँड अप टू हाय टेम्परेचर 80 to 90 डिग्री सेल्सिअसपर्यंतही त्या आयसोलेटेड एन्झाईम्सची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती कमी होत नाही किंवा ते डिस्ट्रॉय देखील होत नाहीत. थर्मल स्टॅबिलिटी इज इम्पॉर्टंट क्वालिटी फॉर एन्झाईम्स. थर्मल स्टॅबिलिटी, टेम्परेचर वाढल्यावर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये ही क्वालिटी एन्झाईममध्ये असणं आवश्यक आहे. देन केमिकल रिॲक्शन्स. Chemical compounds undergo two types of changes. One is the physical change and other one is the chemical change. Physical change पाहूत. It refers to change in shape without breaking bond. Physical change मध्ये फक्त शेप चेंज होतो, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अवेलेबल असणारा बॉन्ड हा ब्रेक होत नाही. इट मे बी सिम्पली चेंज इन द स्टेट ऑफ मॅटर. मग फिजिकल चेंजेस म्हणजे काय? जे त्या ऑब्जेक्टचं जे काही मॅटर आहे ते चेंज होणं, दॅट इज द फिजिकल चेंज. लाईक आईस मेल्ट्स इन टू वॉटर ऑर व्हेन वॉटर बिकम्स व्हेपर. दोन्हीमध्ये आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होणं किंवा वॉटरचं रूपांतर व्हेपरमध्ये होणं, यामध्ये कुठल्याही पद्धतीचे बॉन्ड हे ब्रेक होत नाहीत. तर फक्त वॉटर हे जे काही मटेरियल आहे यांच्या स्टेट्स ह्या मात्र चेंज होतात. अगोदर ते सॉलिड स्वरूपात, नंतर ते लिक्विड स्वरूपात किंवा नंतर ते व्हेपर, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. देन केमिकल चेंज पाहूत. व्हेन बॉन्ड्स आर ब्रोकन अँड न्यू कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय फॉर्मिंग न्यू बॉन्ड. आता ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट अपोजिट, केमिकल चेंजमध्ये जे काही मटेरियल आहे त्यात असणारे जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक केले जातात आणि त्यांपासून नवीन कंपाऊंड हे तयार केले जात असतात. एक्झाम्पल इज हायड्रोलायसिस ऑफ स्टार्च इन टू ग्लुकोज इज द केमिकल रिॲक्शन. जेव्हा एनर्जी डिराईव्ह करायची आहे आणि स्टार्चचा वापर केला जातो तेव्हा त्याचं रूपांतर अगोदर ग्लुकोजमध्ये करण्यासाठी ज्या नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स ह्या चालू असतात. पुन्हा फिजिकलमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं की सिम्पली काय व्हायलं, शेप चेंज व्हायला आहे. इथं मात्र तसं नाही, शेपही चेंज होईल आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपल्याला बराच बदल पाहायला मिळतो. देन रेट ऑफ रिॲक्शन. द रेट ऑफ फिजिकल और केमिकल प्रोसेस, इट रेफर्स टू द अमाउंट ऑफ प्रोडक्ट फॉर्म्ड पर युनिट टाइम. व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? इट इज द अमाउंट ऑफ प्रोडक्ट दॅट इज फॉर्म्ड पर युनिट टाईम. एका पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी किती अमाऊंटमध्ये प्रोडक्ट तयार केला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिॲक्शन. Rate of reaction is equal to delta P upon delta T, that is product upon time. If direction is specified, rate can be also called as velocity. जर डायरेक्शन ही स्पेसिफिक असेल तर रेट ऑफ रिॲक्शन्सला दुसरा शब्द वापरला जातो, दॅट इज velocity. Rate of reaction is influenced by temperature among other factors. रिॲक्शनचा रेट जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचं टेम्परेचरवर डिपेंडंट आहे. अ जनरल रूल ऑफ थंब इज दॅट द रेट डबल्स ऑर डिक्रीजेस बाय हाफ फॉर एव्हरी 10 डिग्री सेल्सिअस चेंज इन आयदर डायरेक्शन. जर रिॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला 10 डिग्री सेल्सिअसचा बदल आहे तर रेट ऑफ रिॲक्शन एकतर वाढेल, डबल होईल किंवा इट डिक्रीजेस टू हाफ, कमी होईल. कॅटलाइज्ड रिॲक्शन्स प्रोसीड ॲट हायर रेट दॅन दॅट ऑफ ॲन अनकॅटलाइज्ड रिॲक्शन. जर रिॲक्शनमध्ये कॅटलाइज्ड वापरलेला असेल तर त्या रिॲक्शनचा रेट हा तुलनेनं जास्त आहे. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट वापरलेला नाही, अनकॅटलाइज्ड, त्यापेक्षा कॅटलाइज्ड रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट हा जास्त असतो. इन द प्रेझेन्स ऑफ डिफरंट कंडिशन्स डिफरंट प्रोडक्ट्स आर पॉसिबल. बरोबर आहे. कंडिशन्स ह्या वेगवेगळ्या जर असतील तर त्यानुसार वेगवेगळे प्रोडक्ट्स हे पाहायला मिळतात किंवा त्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स हे मिळत असतात.
सो हेअर आर सम क्वेश्चन्स. आज फक्त आपण मेटाबॉलिझम आहे याचा इंट्रोडक्टरी पार्ट, नेमक्या मेटाबॉलिझममध्ये असणारे ॲनाबॉलिक कॅटाबॉलिक रिॲक्शन्स काय, त्यांची एक्झाम्पल काय, एनर्जी कुठं डिराईव्ह होते, कुठं कन्झ्युम होते, ATP मॉलिक्युल्सचं फंक्शन काय, हे सगळे मुद्दे आपण पाहिलेले आहेत.